मे बी एखादा विद्यार्थी रिमूव्ह होऊ शकतो ऑटोमॅटिकली, तर त्यांनी पुन्हा जॉईन करा, काही इश्यू नाही. मी स्क्रीन माझी शेअर करतो आणि मग आपण लेक्चर सुरू करू. सुरुवातीचा जो मधला टॉपिक आहे त्याच्यामधला हा शेवटचा विषय आहे की आपण जे एक पंचकर्म सेंटर सुरू करू इच्छितो तर त्याचे स्पेसिफिकेशन्स काय असावे, काय पद्धतीनं त्याची रचना असावी, त्या ठिकाणी काय औषधी किंवा इतर यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे, आणि मग त्याचा आणि सध्याचा आपला जो इरा आहे त्याचा तौलनिक थोडासा अभ्यास, संहिता या बाबतीत काय म्हणतात, आणि आत्ताच्या आपल्या काळामध्ये काय पद्धतीनं पंचकर्म सेंटर चालतं, या दोन्हीचा आपण विचार करू. थोडासा तसा खूप काही क्लिष्ट विषय नाहीये, त्याच्यामुळं आपण फास्ट मध्ये लेक्चर आज संपवायचा प्रयत्न करणार. द स्पेसिफिकेशन्स ऑफ पंचकर्म सेंटर अँड पंचकर्म इन्स्ट्रुमेंट्स. पहिल्यांदा याची जी जागा निश्चित करावी ती कशी असावी याच्या संदर्भामध्ये आपले ग्रंथकार काही माहिती आपल्याला देतात. ज्यांना डिटेलमध्ये हा विषय अभ्यासायचा आहे त्यांनी जो सूत्रस्थानातला 15वा अध्याय आहे, उपकल्पनीय अध्याय, त्याच्यामध्ये यातला भाग आलेला आहे. तर हे सूत्र आहे, तर तिथे नीट त्याचा अभ्यास करायला हरकत नाहीये. इदानीं तावत संभारा विविधान अपि समासेन उपदेक्षामः. म्हणजे काय काय त्याच्यासाठी संभार किंवा साधन सामग्रीची आवश्यकता आहे ते आम्ही इथे सांगतोय. दृढम निवातम प्रवात एक देशम सुख प्रविचारम अनुपत्यकम धूम आतप जल रज चामन अभिगमनीयम. थोडस माझ्याकडनं टायपिंग मिस्टेक झालेले आहेत. अनिष्ठानाम स्पर्श रूप रसगंधानाम शोध पानोदूल मुसल वरचः स्थान स्थान अनाहसनम वास्तुविद्या कुशलः प्रशस्तम गृहम एव तावत पूर्वम उपकल्पयेत. एखाद्या वेदाच्या सारख्या एखाद्या शास्त्राला आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये सायन्स म्हणायचं की नाही म्हणायचं हे या श्लोकावरून लक्षात येतं. पहा, आपण खूपदा कॅज्युअल रिमार्क्स देत असतो त्याच्या बाबतीमध्ये. तर त्यांनी काय सांगितले पहा, वास्तुविद्या कुशलः. कोण आहे हो वास्तुविद्या कुशल म्हणजे कोण? तर आजच्या भाषेत आपण ज्याला आर्किटेक्ट म्हणतो असं, म्हणजे अशा वास्तुविद्या कुशल व्यक्तीकडून आपण एखादं प्रशस्त गृह आधी तयार ठेवायचं आहे किंवा पूर्ण करायचं आहे असं संहिता सांगतात. म्हणजे त्याही मध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे वास्तुशास्त्र पहिल्यापासून आहे, आणि जशा वेगळ्या वेगळ्या शास्त्रांची मूळ रूपाने काही आपल्याला त्याची रूट्स ज्याला आपण म्हणतो ती वेदांमध्ये सापडतात, तसं वास्तुवेद किंवा वास्तुविद्या असा कुठला तरी एखादा विषय त्या काळात अभ्यासला जात असला पाहिजे, त्याशिवाय वास्तुविद्या कुशल हा शब्दच तयार झाला नसता. तर इथं त्यांनी म्हटलेले श्लोकामध्ये की वास्तुविद्या कुशल हा प्रशस्तम गृह तावत पूर्व उपकल्पयेत. पहिल्यांदा त्याची कल्पना करायची, एकतर ग्रह कसं असलं पाहिजे तर प्रशस्त असलं पाहिजे, आणि ते योग्य व्यक्तींकडनं तुम्ही बांधून घ्यायचे, स्वतः त्याच्यामध्ये डोकं चालवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्याच्यासाठीची मुळात जागा निश्चिती करण्यापासून विषय. दृढम निवातम म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी वाऱ्याची कशी पहा, कितपत वारा तिथे येणार आहे, कारण पंचकर्म करताना आपल्याला अतिशय जास्त प्रमाणामध्ये वारा त्या जागी असणं हे सोयीचं नाहीये, असा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि मग त्याच्या वेळेस धूम असेल, आतप असेल, जल असेल, रज असेल, त्या सगळ्याचा विचार करून अशा पद्धतीची जागा निवडा. आणि मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रचना पूर्ण करायचे, त्याच्यासाठीचं ग्रह तुम्हाला बांधायचे, तर ते एका अतिशय जाणकार अशा व्यक्तींकडे करून घ्यायचंय असं आपल्याला सांग. त्या ठिकाणी आणखीन काय काय असलं पाहिजे? तुम्ही असं घर तर बांधलं, आता मग तिथे काय असलं पाहिजे? तथा शील, शौच, आचार, अनुराग, दाक्ष
प्रादक्षिण्य, उपपद, अनुपचार, कुशलान, सर्व कर्मसु पर्यवदातान. म्हणजे परिचारक कसा असला पाहिजे, आपल्याला ते बुद्धिमान परिचारक हा चतुष्पादामध्ये गुण सगळे माहिती आहेत, तर तेच शील, शौच, आचार, अनुराग, दक्ष हे सगळं त्याच्यामध्ये असलेले मुळामध्ये सर्व कर्म सुकुशला. आणि सर्व कर्म जी आपण पंचकर्माच्या अंतर्गत अपेक्षित करतो, ह्या सगळ्या कर्मांमध्ये कुशल असलेला असा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी तुम्ही किंवा परिचारक त्याला म्हणू आपण, असा त्या ठिकाणी असला पाहिजे. गीत वादी, थोडक्यात ह्याही बाकी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की या जे गीत असेल, वादन असेल, ह्या सगळ्याची जाणकार तिथं कोणी मंडळी असली पाहिजे. श्लोक, कारण आपल्याला असं म्हटलेलं आहे की प्रत्येक कर्माच्या आधी त्या ठिकाणी श्लोक पठण करायला सांगितलेले आहे, मंत्र म्हणायला सांगितलेले आहेत, तर त्याची जाण असलेली व्यक्त त्या ठिकाणी लोक असली पाहिजेत, तुमच्याकडे उपलब्ध असली पाहिजेत. मांस लावक असेल, पिंजल असेल, शश म्हणजे ससा असेल, हरिण असेल, ऐण असेल, ह्या सगळ्यांचं मांस वेगवेगळ्या उपचारांमध्ये आवश्यक असते, तिथं व्यवस्था असली पाहिजे. गाम, दोग्ध्रीम, शीलवतीम, अनातुरा म्हणजे गायीचं महत्व खूप सांगितलेलं आहे. ती दोग्ध्रीम असली पाहिजे, शीलवतीम, अनातुरा म्हणजे कुठल्याही प्रकारचं तिला आजार नाही अशा प्रकारची गाय तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आमचे एक डॉक्टर आशुतोष पाटणकर म्हणून पुण्याचे, तर नेहमी म्हणायचे की पंचकर्म सेंटर जर चांगलं चालवायचं असेल तर तुमच्याकडं खूप चांगली दूध डेअरी असली पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारची सगळी व्यवस्था तिथं असली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे भांडी, शराव असतील, दरबी असेल, म्हणजे फळ्या आहेत, युटेन्सिल्स ज्याला म्हणतो आपण, हे सगळे त्या ठिकाणी असले पाहिजेत. वस्त्र वेगवेगळ्या प्रकारची, पात्रग्रह वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, प्रतिग्रह, हे सगळा जो विषय त्यांनी पुढे वेगळ्या वेगळ्या मध्ये आवश्यक घेतलेला आहे, ते व्यवस्था आपल्याकडे पाहिजे. तर आपण आता युटेन्सिल्स असं म्हणू शकतो. मुख्य म्हणजे जागा सांगितली त्यांनी, त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं एक हाऊस, पंचकर्म हाऊस ज्याला आपण म्हणू शकतो किंवा कुटी म्हणू शकतो, ती बांधून घ्यायची. त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सामुग्री, मग ते औषधाच्या सामुग्री, वनस्पतींमधल्या सामुग्री, मांस ज्या ज्या प्राण्यांचं तुम्हाला लागणार आहे त्यांची व्यवस्था, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असल्या पाहिजे. आता स्पेसिफिकेशन्स आजच्या परिभाषेमध्ये आपल्याला काय म्हणणं आहे, तर द स्पेसिफिकेशन्स ऑफ अ ट्रीटमेंट रूम फॉर पंचकर्म, द क्लासिकल रेफरन्स आपण जे आता बघितले, कोट ॲज निर्वातम, नॉट टू मच विंडी, खूप जास्त प्रमाणात तिथं हवा असली नाही पाहिजे, वारा असला नाही पाहिजे. अँड सुख विचारणा, इझी मुव्हिंग, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी कॉम्प्लिकेटेड रस्ते आहेत, तिरप जायचंय, सिरप जायचं नाही, तर सरळ स्वच्छ असलं पाहिजे सगळं. Along with this, it is mentioned that it should not be placed on a mountainous area, म्हणजे आपल्यासारखा जो एरिया आहे की अशा ठिकाणी ते असलं नाही पाहिजे, टेकड्या किंवा अशा ठिकाणी ते असलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर अँड टू नियर बाय हाय बिल्डिंग लेवल, मोठ्या मोठ्या बिल्डिंग त्याच्या अवतीभोवती असं नसलं पाहिजे. इट शुड बी रिस्ट्रिक्टेड फ्रॉम एनी हार्मफुल इव्हेंट्स अँड क्रिएचर्स, मोठे जे सरीसृप वर्गातले प्राणी त्यांच्यापासून ते मुक्त असलं पाहिजे. द लोकेशन ऑफ पंचकर्म थिएटर मे बी अन अटॅच्ड वन टू द मेन हॉस्पिटल बिल्डिंग ऑर सेपरेट पंचकर्म ब्लॉक. दोन्ही पद्धतीने, जसं आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आहे की हॉस्पिटलला अटॅच असलेला आपला एक पंचकर्म ब्लॉक आहे, मी असं म्हणणार की तो आयडिया आहे, पण आयदर असं सेटअप असतो, नाहीतर स्वतंत्र पंचकर्म असे अनेक प्रायव्हेट सेटअप मध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर त्यासारखे सेटअप. Also it can be organized as spa center, हल्लीच्या भाषेत आपण त्याला स्पा सेंटर म्हणतो, बट शुड बी रन बाय अ पंचकर्म एक्सपर्ट, म्हणजे जो कोणी स्पा चालवतोय तो सुद्धा पंचकर्मातला तज्ञ माणूस असला पाहिजे. द बिल्डिंग अँड अनेक्स फॅसिलिटीज डिपेंड्स ऑन द क्लायंट, वेदर ही इज अन आउट पेशंट और अ नॉन पेशंट इटसेल्फ. आपल्याकडे स्वस्थ व्यक्तीला सुद्धा कर्म करायची आपण एक योजना सांगितलेली आहे, त्यामुळे यातलं कोणी असलं तरी चालू शकतं. The same time, the economical status of the patient we consider. तुम्ही काय पद्धतीचं पुढे जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स बघायची आहेत सेशन मध्ये, या त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की त्याची इकॉनॉमिक कंडिशन काय बघून तुम्ही किंवा त्याची पद्धत चूज करा. While considering the infrastructure, the following points should be taken into consideration. कन्सिडरेशन मध्ये काय काय घ्यायचंय आजच्या परिप्रेक्षामध्ये त्याचा आपण विचार करतो. एक म्हणजे स्पेस किती आहे, व्हेंटिलेशन कसं आहे, वॉल अँड फ्लोअर कसं आहे, एलिमिनेशन कसं आहे,
स्टीम मॅनेजमेंट काय प्रकारची आहे, साऊंड अटॅचमेंट्स वेगळ्या वेगळ्या, वॉटर सप्लाय, इंटेरियर डेकोरेशन. एखाद्या पंचकर्म सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वाभाविकपणे त्या गोष्टींकडे लक्ष जातं, त्या सगळ्या गोष्टी इथं हायलाइट केलेल्या आहेत. म्हणजे एकतर जागा प्रशस्त आहे का, त्याच्यानंतर व्हेंटिलेशन कसं आहे, चांगलं आहे का, कोणतं आहे का, टू विंडी आहे ते आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणची भिंत कशी आहे, स्वच्छ आहे का, त्याच्यावर काही चित्र आहेत का, नक्षीकाम काही केलेलं आहे का, फ्लोअर कसं आहे का, आपण त्याच्यावरून व्यवस्थित चालू शकतो. लाईट किती आहे, इल्युमिनेशन, त्याच्यानंतर स्टीम मॅनेजमेंट आपण कशी केलेली आहे, साऊंड, अनवॉन्टेड साऊंड, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे आवाज खूप जास्त येत आहेत का, एकदम शांत आपल्याला असं आत वातावरण. मे बी हल्लीच्या काळामध्ये तुम्ही थिएटरमध्ये साऊंड प्रूफिंग केलेलं असतं वेगवेगळे शीट्स लावून, तसं सुद्धा एखादा व्यक्ती करू शकतो जर त्याचा खूपच असं क्राऊडेड एरियामध्ये त्याला जर जागा मिळालेली असेल तर. म्हणजे आजच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्या पद्धतीची रचना त्या ठिकाणी डेव्हलप करणं आवश्यक आहे. तर पाण्याचा तिथं सप्लाय आवश्यक आहे असणं 24 तास, आणि तुम्ही त्या सेंटरचं कसं केलंय हे पण महत्वाचं ठरतं. स्पेसचा विचार केला तर स्पेस निडेड फॉर अ रूम डिपेंड्स ऑन द टाइप प्रोसिजर कॅरीड आउट इन इट. काय पद्धतीची प्रोसिजर तुम्ही कॅरी आउट करणार आहे त्याच्यानुसार स्पेस ठरलेली असावी. द मिनिमम मेजरमेंट ऑफ ए रूम शुड बी 15 into 12 into 15 feet. 2-250 स्क्वेअर फुटाची जागा असावी. सेपरेट रूम्स मे बी प्लॅन्ड फॉर सेपरेट प्रोसिजर्स. तुमची अवेलेबिलिटी ऑफ स्पेस बघून वेगळ्या वेगळ्या प्रोसिजरसाठी वेगळ्या वेगळ्या रूम्स आवश्यक असतात. ऑर स्क्रीन पार्टिशन मे बी डन इन अ बिग हॉल, किंवा आपण म्हणतो की क्युबिकल्स, आता क्युबिकल हा शब्द वापरणं योग्य नाही, पण एक स्क्रीन पार्टिशन्स करून आपण एका जागेचं परिवर्तन छोट्या छोट्या ब्लॉक्स मध्ये करू शकतो. द स्पेस फॉर वेदन प्रोसिजर्स शुड बी इझी मुव्हिंग फॅसिलिटी बट नेव्हर टू मच स्पेशियस. कारण अशा ठिकाणी तुम्हाला खूप जास्त जागा असूनही भागणार नाहीये, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून स्वेदन जिथं करायचं ती थोडीशी लिमिटेड असली पाहिजे, पण त्यातल्या त्यात अगदीच कोंदट नाही अशी जागा ती असली पाहिजे. हे कशासाठी सांगतोय मी, तर इथं पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर ऍक्रिडिएशन वेगळी वेगळी पाहिजे असतील, जसं NABH ऍक्रिडिएशन जे आहे आयुष सेक्टर मधलं, तर त्या पंचकर्म हॉस्पिटलला जर तुमच्या NABH पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. NABH सारख्या ऍक्रिडिएशनचं किंवा सर्टिफिकेशनचं आपल्या बाबतीत महत्व असं आहे की इथनं पुढे काही स्कीम्स ज्या आहेत, काही योजना ज्या आहेत त्या फक्त NABH ऍक्रिडिएटेड हॉस्पिटललाच मिळू शकतात. शिवाय तुम्हाला कुठलं क्लायंट रिकमेंड व्हायचं असेल वेबसाईट वरून, इंटरनॅशनल क्लायंट तुम्हाला हवा असेल, किंवा मोठ्या मोठ्या हॉटेल्स कडनं तुम्हाला जर क्लायंट्स हवे असतील, तर तुमचं सेंटर हे NABH कडून ऍक्रिडिएट असणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटी ज्या आहेत ते इतरांसाठी प्रमाणामध्ये अवेलेबल करून देता येऊ शकतात. व्हेंटिलेशनचा विषय असा आहे की व्हेंटिलेशन वॉल अँड फ्लोअर क्रॉस व्हेंटिलेशन आर नॉट परमिसिबल इन पंचकर्मा थिएटर. म्हणजे खूप जास्त वारं येतं त्याच्यामुळे. बट प्रोव्हिजन इन द फॉर्म ऑफ एन एक्झॉस्ट फॅन फॉर फ्रेश एअर मे बी अरेंज्ड. कधी कधी अशी एखादी परिस्थिती आपल्या समोर येते की पेशंट एक्झॉस्ट असतो आणि त्याला व्हेंटिलेशनची गरज पडते, आणि आपण जर एकदम नॉन व्हेंटिलेटेड सगळी जर गोष्ट ठेवलेली असेल तर पेशंट एक्झॉस्ट होतो जास्त आणखी. त्यामुळं एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे आणि फ्रेश एअर आत येऊ शकते आणि यूज झालेली एअर किंवा जुनी एअर बाहेर जाऊ शकते. व्यवस्था तिथे असणं आवश्यक आहे. द फ्लोअर ऑफ द रूम्स शुड बी विथ स्पेशल टाइप्स ऑफ टाईल्स विथ ग्रिप. म्हणजे ते अँटी स्किड ह्या प्रकारच्या फ्लोरिंग असलं पाहिजे, घसरणार नाही किंवा पडणार नाही, तर कॅज्युअलिटी विथ टाईल्स अप टू 6 feet. 6 फुटापर्यंत जर तुम्ही टाईल्स बसवल्या किंवा डॅडो जर बसवल्या तर त्याचा फायदा असा होतो की त्या पुसून काढणं सोयीचं होतं, आणि त्याच्यावर एक आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट जो फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअर जो आहे, त्याला 6 फुटाचा डॅडो बसलेला, त्यामुळे तो घाण नाही होत. पण वरच्या जर 2 फ्लोअरला तुम्ही गेला तर पाय लागून किंवा आपले हात लागून खूप घाण होते ती जागा, त्यामुळे ती पुसणं स्वच्छ करणं अवघड होतं. पंचकर्माच्या बाबतीत तर असतं, त्यामुळे आणखी जास्त धूळ त्याच्यावर बसायची शक्यता आहे. म्हणून 6 फुटापर्यंत टाईल्स असणं आवश्यक आहे. हाईट so that it will not be look greasy or oily as it is washable. Illuminationचा विचार करताना डायरेक्ट और फोकसिंग लाईट शुड बी अवॉइडेड as they make irritation to the client. आपण बघा ना, अनावृत्त आपला देह आपल्या टेबलवर आपण ठेवणार आहोत आणि त्याच्यात जर खूप मोठा जर इल्युमिनेशन आपल्या अंगावर येत असेल तर थोडी ऑकवर्ड पोझिशन येते, विशेषतः फिमेल पेशंटच्या बाबतीत हा विषय येऊ शकतो.
म्हणून आकृतीचं लाईट की जेणेकरून तो खूप जास्त अंगावर येत नाही किंवा इरिटेट करत नाही. तो सॉफ्ट लाईट विथ proper illumination and absence of shadows are preferable. Provisions of dim the illumination according to the different procedures may be helpful. हल्ली तर तुम्हाला माहिती आहे ती कोणाची ऍड ती पाहते टीव्हीवर, मोबाईल वरून तुम्ही ते ऑपरेट करू शकता, त्याच्या थीम्स बदलू शकता. मग ते सिस्का म्हणून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आलेल्या आहेत हल्ली. म्हणजे तुम्ही ते रिमोट वरून ऑपरेट करू शकता, किती डीम करायचंय, किंवा मला असं वाटतं की प्रोसिजर अशी की मला इथं ब्लूइश शेड पाहिजे किंवा इथं ग्रीन शेड पाहिजे. पेजला एखाद्या आवडत असेल तर हे सगळं कायसाठी करतोय, तर जेणेकरून आपल्याला पेशंटच्या अनुकूल सगळं वातावरण ठेवलं तर इफेक्ट प्रोसिजरचा जास्त चांगला येतो. आणि हे अशाच रुग्णांमध्ये किंवा डॉक्टरांमध्ये शक्य आहे. पण त्याच्या आधीचा पहिला शब्द जो आहे तो आढ्य रोगी. आढ्य रोगी असेल, खर्च करू शकणारा असेल तर नक्की शक्य आहे. आणि एवढी इन्व्हेस्ट करू शकणारा डॉक्टर पण असला पाहिजे, त्याच्यामध्ये वैद्य पण असला. मॅनेजमेंट कशी असली पाहिजे तर शुड बी सिंपल एज पॉसिबल. If possible, the produced steam should be wooden. If any complication, wood is a bad conductor of steam, so that should be wooden. If any complication during Sweden, a patient can be easily free from Sweden process, so there is no need for more modernizations. आपण जर खूप जास्त मॉडर्नायझेशनच्या पाठीमागे गेलो आणि जसं तुम्हाला मोबाईल तुमचा जेवढा हाय एंडचा असेल तेवढे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त असतात, तेवढं त्याचं सॉफ्टवेअर हे जास्त कॉम्प्लिकेटेड होत जातं. तर हे नको असेल तर सिंपल ठेवा, जेणेकरून इथं पेशंटच्या जीवाचा प्रश्न येतो. तुम्हाला जर फ्रॅक्शन ऑफ सेकंड पेशंटला तिथनं फ्री करता येत नसेल त्या सेटअपनं, तर पेशंटच्या जीवाला धोका असतो. आणि असे किस्से घडलेले आहेत की पेशंट स्वेदनमध्ये किंवा जॅकुझीमध्ये, सौनामध्ये एक्सपायर झालेले आहेत. त्याच्यामुळे ते थोडंसं सिंपल टेक्नॉलॉजी असलेली मॅनेजमेंटमध्ये जास्त चांगलं. साऊंड और नॉइज and absolutely calm atmosphere should be ensured within the room. The attendants in the rooms should be given special instruction not to chat with doing the procedures. आपल्याकडे तर भांडण मारामाऱ्या होत असतात बऱ्याचदा पंचकर्म सेंटरमध्ये, पण असं असलं नाही पाहिजे. A background music, preferably classical, devotional, instrumental, may be played, especially procedures like Shirodhara, which seeks total relaxation. There are काही अशा प्रोसिजर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडं आवश्यक असतं, त्यावेळेला अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड म्युझिक जे हेल्पफुल असतं. द वॉटर सप्लाय जो आहे, वॉटर स्टोरिंग facility should be arranged in each room. Hot water as well as cold water is made essential separately. The room may be provided with wide stainless steel basins. स्टील म्हणजे त्याच्या पुन्हा एकदा त्याला रस्ट येत नाही आणि दुसरी गोष्ट ते स्वच्छ करता येतं, मग ते असावं. इंटेरियर डेकोरेशन जे आहे दॅट शुड बी सिंपल, नॉन एक्सपेन्सिव्ह अँड कन्वे मॉरल प्रिन्सिपल अँड लाईफ व्हॅल्यूज. म्हणजे थोडं त्या पद्धतीचे काही मॉरल तुमचे ऐकले असतील कोटेशन्स किंवा बाहेरचे असतील आणि संस्काराच्या संदर्भातले काही असतील तर असे काही त्याच्यामध्ये असावेत जेणेकरून लोकांचं लक्ष वेधून घेतलं जातं आणि तो एक संस्कार म्हणावं त्यावेळी पुरता कामना पण होत असतो. इक्विपमेंट इन पंचकर्म थिएटर काय काय असते? द डिफरंट इक्विपमेंट इन अ पंचकर्म थिएटर कॅन बी क्लासिफाईड इनटू डिस्पोजेबल नॉन डिस्पोजेबल. दोन प्रकारामध्ये आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो. Amongst the non-disposable items, the most important is द्रोणी. द्रोणी जास्त आवश्यक आहे. दुसऱ्या डिस्पोजेबल हल्ली कोविडच्या पार्श्वभूमीवर पण खूप जास्त आवश्यक. द्रोणी is the special coat on which the patient is lay while doing the treatment. आपल्याकडे पण आहेत. द्रोणी is available on different aspects. Traditionally, द्रोणी is made of medicinal wood like Strychnus vomica, कुचला. थोडक्यात ही द्रोणी ही लाकडाची असते आणि त्याच्यामध्ये शक्यतो जोड दिलेला नसावा जेणेकरून कालांतराने त्यातनं तेल लिकेज होणार नाही. सगळ्या प्रोसेस मॅक्सिमम आपल्यावर करता येतात म्हणून लिथोटॉमीची ऍडजस्टमेंट असलेली जर द्रोणी आणि शिरोधारीची ऍडजस्टमेंट अशी जर आपण घेतली तर त्या एका टेबलवर आपण मल्टिपल प्रोसिजर्स पंचकार करू शकतो. तर ते वेदन यंत्र जे आहे ते कसं असू शकतं,
traditionally Swedan is done with Nadi Swed, Potali Swed, Dhara Swed or Avga Swed. Nowadays यंत्राज is doing PG chill etc. म्हणजे हे सगळं करू शकणारी यंत्र पण आता डेव्हलप होत आहेत की ज्याच्याकडून आपल्याला पिजिन चिल सारखी प्रोसिजर पण करता येईल. आता ही का आवश्यकता आहे मुळात तर येभ्यो यन्न हितम कर्म येभ्यश्च यत् हितम न एकांतेन निर्दिष्टे अपि अर्थे अभिनिवेशत बुधा. म्हणजे थोडक्यात हे का करायचं आहे की का नवीन टेक्नॉलॉजी आली पाहिजे तर काळानुरूप आपण बदल आपल्यामध्ये जर करून घेतले नाहीत तर आपण मागे पडतो, आपण आउटडेटेड होतो. म्हणून आपण प्रिन्सिपल जे आहे आपल्या शास्त्राचं ते तसंच ठेवून आपण त्याच्यामध्ये काही नवीन तंत्र जर आपल्याला विकसित करता आलं तर हे जास्त चांगलं आहे. म्हणजे मंत्र तोच ठेवलाय आपण, फक्त तंत्र बदललेलं आहे. म्हणून ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे जी आपलं वेळ वाचवते, पैसा वाचवते, प्लस वेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते ती असणं आवश्यक आहे. आता न्यू टूल्स आणि नीड का असते तर टू मेक इकॉनॉमिक अँड कॉस्ट इफेक्टिव्ह थेरपीज. हे कशामुळे होतं तर एक तर कॉस्ट इफेक्टिव्ह होतं हे नवीन टेक्नॉलॉजीमुळे, एक तर इन्क्रीज इफेक्टिव्हनेस ऑफ थेरपीज. थेरपीचा जो तुमचा इफेक्टिव्हनेस आहे तो त्याच्यामुळे वाढतो. प्रोसिजर्स आणखीन इझी आणि त्याच्यासाठी खूप कमीत कमी स्किल लागतं. मॅन पॉवर तुमची वाचते आणि वेळ वाचतो. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन टूल्स जे आहेत ते आपल्यामध्ये इन्कॉर्पोरेट का कराव्यात तर या सगळ्या गोष्टींमुळे कराव्यात. अर्थात याच्यामध्ये दोन विचार कायम आहेत. तुम्ही जसं जसं साऊथला जाल तसं तुम्ही ट्रॅडिशन्स ह्या जास्त अडॉप्ट केलेल्या किंवा ट्रॅडिशन्सला जास्त चिकटून राहिलेले लोक तुम्हाला दिसतील. पण जसं जसं तुम्ही नॉर्थला जाल किंवा आउट ऑफ इंडिया जाल तसं त्या ठिकाणी ह्या नीड म्हणजे नवीन टूल्स आणि टेक्नॉलॉजी हे जास्त इन्कॉर्पोरेट केलेला तुम्हाला दिसून येतील. ह्याच्यामध्ये आपण काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतोय. स्नेहनाचा जो विषय आहे त्यासाठी जे द्रोणी द्रोणी म्हणत होतो आपण ही द्रोणी, ह्याच्या आणखीन काही ऍस्पेक्ट किंवा ही जी आहे ती मे बी तुम्हाला मोबाईलवर कितपत मोठं दिसतं आय डोंट नो. तुम्ही नंतर जाऊन प्रेझेंटेशन शांतपणे युट्यूब चॅनलवर चेक करा म्हणजे तुम्हाला बघता येईल. त्यानंतर हे अशा पद्धतीचे हल्ली नवीन नवीन त्याच्यामध्ये यांच्या किमती 80-80, 90-90 हजार आहेत. पण एक इन्स्पिरेशन म्हणून बघायला त्याच्याकडे काही हरकत नाही. कॅबिनेट जे आहे द ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ नाडी स्वेद इज अ स्टीम चेंबर विथ ऍडजस्टेबल स्टीम फ्लो फॅसिलिटी, सिटिंग टाईप अँड लाईन टाईप दोन्ही प्रकारचे याच्यामध्ये अवेलेबल आहेत चेंबर्स. प्रेशर कुकर विथ अ फ्लेक्सिबल टाईप ट्यूब इज सफिशियंट इनफ टू मेक अन एक्सलंट नाडी यंत्र. प्रेशर कुकरला आपण नाडी जोडायची आहे आणि त्याच्याने आपण चांगल्या पद्धतीची स्टीम अवेलेबल करू शकतो. हे नाडी स्वेद आहे. आपल्याकडे पण अशाच प्रकारचं नाडी स्वेद वापरलं जातं. अवघा स्वेदला वेगवेगळ्या प्रकारचे टब्स वापरले जातात. हा स्पायनल ज्याला आपण कटी स्नान म्हणतो त्याच्यासाठीचा स्पायनल टब आहे आणि इथं रेग्युलर बाथ टब आहे. या ठिकाणी आपण तेल किंवा गरम पाणी व्हॉट एव्हर दॅट इज प्रिफरेबल यू कॅन यूज. सौना चेंबर आहेत, शक्यतो वुडन चेंबर्स आहेत बट दीज आर व्हेरी रिस्की. याच्यामध्ये पेशंट अडकून पडू शकतो, एक्झॉस्ट होऊ शकतो. याच्यातून अशा पद्धतीची मेकॅनिझम असलं पाहिजे की पेशंट विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड बाहेर येऊ शकला पाहिजे. अदरवाईज पेशंट मे लँड इन टू. आणि आपण हा विषय आता स्वेदनाच्या वेळेस बघणार आहोत की एक्सेसिव्ह हीट किंवा मोड ऑफ ऍक्शन करताना स्वेदनाची बघणार आहोत की काय प्रॉब्लेम होतो. सर्वांग धारा यंत्र आहे. म्हणजे जसं केरळमध्ये सर्वांग धारा मॅन्युअली केली जाते तर हे या पद्धतीचे नवीन त्याच्यामध्ये विकसित केलंय की हे सुद्धा वॉक अवे स्टेशन आहे. तुम्ही इथं पेशंटला हे या ठिकाणी सुरू करून दाराशिवाय तुम्ही बाहेर जाऊ शकता, तुमचं दुसरं काम करू शकता, एखादा काढा बनवू शकता और वॉट एव्हर. स्पीच शॉवर ही टेक्नॉलॉजी हल्ली आलेली आहे की दॅट युटिलायझेस पॉवरफुल शॉवर जेट्स फॉर थेरपी. अ टोटल ऑफ 16 needle spray shower beds are used in conjunction with 2 high pressure Scotch hoses in this task. A therapist controls the Scotch hose and alternate between hot and cold water. म्हणजे जर तशा पद्धतीची तुम्हाला जर काही आवश्यकता निर्माण झाली, एक तर त्याचा फ्लो असतो तो थोडासा आपल्याला प्रेशर मध्ये मॅनेज करता येतो आणि जर कोल्ड किंवा हॉट असं तुम्हाला जर काही ठिकाणी अपेक्षित असतं, विशेषतः आपण काही व्यापदांच्या चिकित्सेमध्ये करतो तर त्याची पण व्यवस्था या शॉवर मध्ये केलेली असते. त्यानंतर
बाष्पस्वेदनासाठी आपल्याला माहिती आहे आपण या पद्धतीचं बाष्पस्वेदाचं यंत्र होल बॉडी स्टीम वापरलं जातं. ते स्टेनलेस स्टीलचं हल्ली आलेलं आहे नवीन. शिरोबस्ती आपण जे करतो ते या पद्धतीची कॅप आहे. तर हे पण चामड्याची आहे, हल्ली अॅक्रेलिकच्या पण येतात, फायबरच्या पण येतात. तर त्यापैकी आपण काही आपल्या आवश्यकतेप्रमाणे वापरू शकतो. शिरोधारेसाठी तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीची द्रोणी आणि यंत्रणा आहे, हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये. आपण जाऊन बघू शकतो. काही ऑटोमॅटिक शिरोधारेचं यंत्र आहे ते पण, त्याच्यात वेगळे वेगळे प्रकार आलेले आहेत. याला आता साऊंड फॅसिलिटीज खूप छान आलेल्या आहेत. हे जे कोपऱ्यात दिसतंय ते एकदम छोटंसं यंत्र असल्यासारखं आहे. त्याला खूप जास्त सेटअप लागत नाही आणि एकदम हँडी असं यंत्र आहे. थोडक्यात ती जी त्यातलं प्रिन्सिपल त्यांनी तेच ठेवलेलं आहे, थोडंसं मेकॅनिझम बदललेलं आहे. स्थानिक बस्ती ज्याला आपण म्हणतो, क्रिवा बस्ती, कटी बस्ती, रुद बस्ती, अनु बस्ती, त्यासाठी सुद्धा पूर्वी ट्रॅडिशनल पद्धतीने आपण उडदाचं पीठ वापरायचो. आता आपल्याला वेगवेगळ्या अॅक्रेलिकचे बेड त्याच्यासाठी अवेलेबल होतात. चेअर वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये हाईट जी आहे ती ऍडजस्ट करून त्याच्यावरून आपल्याला वमन देता येऊ शकतं. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वमन आणि त्याच्यामध्ये मेजरमेंटची पण सोय असते. ऍक्च्युली आता माझं असं म्हणणं आहे की वमनाचं जे द्रव्य आहे निर्गमित त्याचं वजन करणं जास्त आवश्यक आहे त्याचा आकारमान बघण्यापेक्षा, कारण फिस्कस असे दोष त्यातून बाहेर पडत असतात. त्यामुळं तुम्ही 5 लिटर काढा किंवा द्रवद्रव्य आत दिलं असेल तर आधी त्याचं वजन करावं 5 लिटरचं, ते काही 100 केजी येईल आणि त्याच्यानंतर जे व्हॉमिट केलेले त्याचं वजन करावं. ते निश्चित माझ्या माहितीप्रमाणे जास्त भरतं, म्हणजे आपण म्हणू शकतो की दोष बाहेर पडलेले आहे. सुद्धा चेअर आलेले आहेत हल्ली, ते सुद्धा जर शक्य असेल तर आपल्याला मोजता येतं, पण खूप ठिकाणी हे केलं जात, पण हल्ली सिस्टीम आलेली आहे. बस्तीच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आपल्याला माहिती आहे. एनेमा पॉट प्रमाणे देऊ शकतो आपण किंवा ट्रॅडिशनली सांगितलेलं बस्ती पुटक, बस्ती नेत्र या पद्धतीने देऊ शकतो. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे ब्लॅडर्स यूज केले जातात बस्ती पुटक म्हणून. तर प्लास्टिक बॅग पण वापरल्या जातात. त्यासाठी या पद्धतीची रिलॅक्सिंग चेअर आता आलेली आहे, जेणेकरून आपण त्यातून नस पेशंटला देऊ शकतो. हॅलो का तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये फार वेगळं ते सांगायची आवश्यकता नाही. ग्रावेट करताना पण वेगळ्या वेगळ्या मेथड्स आलेल्या आहेत. वेनेसेक्शन केलं जातं, कधी कधी स्काल्प वेन मधनं आपण रक्त काढतो. जसं ज्या अलाबू सारख्या ज्या काही मॉडर्न अलाबू ज्याला म्हणतात त्याला असं म्हणतात, ते कपिंग ट्रीटमेंटमध्ये अलाबू सारखी ट्रीटमेंट की ज्याच्यात निवात केलं जातं आणि एअर नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रच्छान केलेलं असतं आधी, त्यातून ब्लड बाहेर यायला सुरुवात होते. धूम हा एक वमनानंतरचा विधी आणि कधी कधी धूमपानी चिकित्सा म्हणून पण केले जाते. त्यासाठी या धूमवर्तींची आवश्यकता असते. मला वाटतं की इतकं सफिशियंट आहे की पंचकर्म इन्स्ट्रुमेंट्स प्रेझेंटेड ऑन स्लाइड शेअर बाय डॉक्टर काव्या आणि रिसर्च आर्टिकल हाऊ टू सेटअप ए पंचकर्म डॉक्टर कपिल पंड्याल या दोघांच्या रेफरन्सेस मधनं मी हे प्रेझेंटेशन तयार केलं. तर मला वाटतं की स्पेसिफिकेशन्स ऑफ पंचकर्म सेंटर आणि याच्या अनुषंगानं इतकी माहिती आपल्याला आवश्यक आहे तेवढी आपल्याला करून आपण दोन्ही प्रकारे या लेक्चरचा तुम्ही विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे एकतर आपला पेपरमध्ये आता काय लिहायचं आहे त्याच्यासाठी याचा वापर नक्की चांगला होऊ शकतो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की एक्झाम ओरिएंटेड स्टुडंट्स आपण व्हायपेक्षा आपण जर प्रॅक्टिस मध्ये पंचकर्म करणार असू तर ते कशा पद्धतीनं करावं याचा खूप चांगला वस्तुपट याच्यातून जर तुम्ही घेतो जास्त मला, जेणेकरून मी माझं लेक्चर कोणतंही असो कोणत्याही विषयावरचा असो, माझा हा चाललेला असतो की जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि प्रॅक्टिस मध्ये हे कसं करावं याचा बोध त्यातून घ्यावा. तुम्ही प्रेझेंटेशन दिलेली नसेल तर ती तुम्ही ग्रुप शेअर केली तरी काही हरकत नाही. मला वाटतं आजच्या लेक्चर पुरतं एवढं पुरं आहे. थँक्यू व्हेरी मच.